संत सज्जन जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये 3 डिसेंबर रोजी एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचं लग्न सोहळा होतो आहे. तो लग्न सोहळा होत असताना साधारणतः मला एक भावना व्यक्त करण्याची काही मंडळींनी इच्छा व्यक्त केली, मी करावी म्हणून मी इच्छा व्यक्त करत असताना मला आमचे मित्र विठ्ठल गायकवाड यांच्या मुलीचं ते लग्न आहे. आता हे लग्न 3 डिसेंबरला आहे आणि विठ्ठल गायकवाडांनी 20 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर हा संविधान घराघरात संविधान जागरणाचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे घेतला. तर ते गेल्या काही वर्षापासून आम्हाला त्यांच्या उपक्रमामध्ये घेतात. आम्ही दरवर्षी एखादा त्या जनजागरणाचा छोटा मोठा उपक्रम लावतो. ते त्या दिवशी मला सांगायला आले आणि ते गेल्यानंतर माझ्या मनामध्ये एक असा विचार आला की हा सार्वजनिक सामाजिक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि याच्या मुलीचं लग्न 3 डिसेंबरला असताना हे संविधान जागरणाचा कार्यक्रम ते करतायत. तर त्याला मला पटकन अशी आठवण झाली की तानाजी मालुसरेंनी त्यावेळेला जिजाऊ त्यांना ते खरं पाहिलं तर पत्रिका द्यायला गेले होते, पण जिजाऊंनी कोंढाण्याकडे बघून सांगितलं की ताना तो आला बरं वाटलं, तो कोंढाणा आपल्याला घेतला पाहिजे आणि त्यासाठी ती लढाई तू केली पाहिजे. तानाजी मालुसरेंनी त्यांना स्वतःच्या मुलाची पत्रिका देण्याऐवजी त्यांनी पहिले सांगितलं की होऊन जाईल जिजाऊ. आता त्या काळातला आणि आजचा सिंहगड, तर माझ्या दृष्टीने आपण इतिहासातून काही शिकायचं असतं आणि आत्ताच्या परिस्थितीत ते कसं लागू करता येतं त्याचा विचार करायचा असतो. आज विठ्ठल गायकवाड आणि त्यांच्या दृष्टीने आजचा सिंहगड हा खऱ्या अर्थाने कोंढाणा आहे. म्हणून त्यांनी आधी लगीन जनजागरण संविधानाचे मग प्रेरणाचे अशा याच्यात त्यांनी ते वागलेले असताना माझ्या ते लक्षात आल्यावर मी सुद्धा या दरवर्षीपेक्षा एक वेगळ्या पद्धतीने ह्या उपक्रमात कसं सामील होता येईल म्हणून विचार केला आणि महाराष्ट्रातले प्रसिद्ध शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांच्या माध्यमातून आमच्या परिसरामध्ये भवानी पेठेमध्ये नाना पेठेमध्ये जी पत्र्याची चाळ किंवा जिथं विठ्ठलरामजी शिंदेंनी पहिली दलितांसाठी शाळा सुरू केली किंवा ती एक आंबेडकरी चळवळीचा एक भाग आहे, जिथं अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले या सगळ्यांची ती एका अर्थाने कर्मभूमी आहे. त्या ठिकाणी आम्ही शाहिरी जलशाच्या माध्यमातून या सगळ्या समाजसुधारकांचे क्रांतिकारांचे विचार जसे घटनेत सामील झाल्यात त्या अनुषंगाने आम्ही शाहिरी जलसा लावला. माझा सांगायचा मुद्दा असा आहे की लग्न अनेक वेळा अनेक प्रकारची झाली. खरं पाहिलं तर नाना पाटलांनी त्यांच्या मुलीचं लग्न हे गांधी पद्धतीने केलं. गांधी पद्धत म्हणजे काय तर खादीचे नवरा नवरीला कपडे द्यायचे आणि खादी विणलेले याचे हार घालायचे. त्यानंतर महात्मा फुलेंनी सत्यशोधक पद्धतीचा विवाह पुढं आणला. आत्ता जे बहुजन समाजाचे नेते आहेत जे प्रबोधन करतात, पुरुषोत्तम खेडेकर, त्यांनी त्यांच्या मुलीचा शिवधर्म पद्धतीने विवाह केला. तसा विठ्ठलराव गायकवाडांच्या मुलीच्या लग्नामध्ये त्यांनी जे बाबासाहेब आंबेडकरांनी विवाह कसा असला पाहिजे नवबंध पद्धतीचा म्हणून एका त्यांच्या मित्राला पत्र लिहिलं होतं, त्याच्या अनुषंगाने त्यांचा विवाह ते करतायत. तर मला असं वाटतं की सामाजिक सार्वजनिक किंवा चळवळीत जगणाऱ्या कार्यकर्त्याने सुद्धा आपल्या घरादारात सुद्धा ते चळवळीचा त्याचा अंतर्भाव केला पाहिजे. तर त्याचा उपयोग त्या दृष्टीत त्यांचा तो प्रयत्न आहे, त्यांना मी शुभेच्छा देतो. यानंतर 3 डिसेंबरला लग्नाला यावं म्हणून
विठ्ठल गायकवाडांच्या भाषेत सांगायचं झालं तर साहित्यातले अमिताभ बच्चन हे श्रीपाद सबनीस आहेत. त्यांनी स्वतः सगळ्यांना आव्हान केलेले ते मी वाचलं आणि गायकवाडांनी मला पत्रिका झाली. मी पण येणार आहे. मला असं वाटतं जे कोणी ऐकतं आहे आपण सर्वांनी असल्या एका आगळ्या वेगळ्या पद्धतीचे हा समारंभाला उपस्थित राहावं. 3 डिसेंबर रोजी अल्प बचत भवनला बरोबर 6 वाजता त्यांचा असा मानस आहे ते विवाह सुरू करणार, अर्ध्या तासात संपवणार असं त्यांचं ते सगळं आहे. ते हे प्रेरणाच्या लग्नाला तुम्ही अवश्य आलं पाहिजे एवढंच मी विनंती करतो. आणखीन एक या विवाहाच्या निमित्ताने एक वैशिष्ट्य आहे. विठ्ठल गायकवाडांचे मामा के.एस. सूर्यवंशी यांनी त्यांच्या स्वकष्टातल्या 3 गुंठे जमीन ही देवरोडच्या परिसरामध्ये देऊन त्या ठिकाणी स्वतःचे 25 लाख रुपये घालून एक मागासवर्गीयांच्या मुलामुलींसाठी वसतिगृह बांधतायत. आणि विठ्ठल गायकवाडांनी पण त्याचं काय त्यांचं इन्कमचा काय भाग मला कधी जाणवला नाही, दिसला नाही. पण तरीसुद्धा जे काय त्यांच्याकडं 4 आठणे असतील त्याच्यापैकी ते पण बऱ्यापैकी रक्कम या उपक्रमाला देणार आहेत. आपल्याला सर्वांना जे आपल्या ऐपतीप्रमाणे देता येईल ते त्यांनी द्यावं. पण ह्या आगळ्या वेगळ्या एका वैचारिक चळवळीशी बांधलेल्या विवाहाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं ही प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय जिनेंद्र. सत श्री अकाल.